2015 मधील ईस्टर्न फ्रीवेवरील भीषण अपघात प्रकरणी जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची राज्य सरकारनं मागणी केली आहे। सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय। चुकीच्या मार्गिकेतून ऑडी कार चालवत जान्हवीनं टॅक्सीला धडक दिली होती आणि या अपघातामध्ये टॅक्सी चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला होता। जान्हवी गडकर या कॉर्पोरेट वकील असून सध्या जामिनावर बाहेर आहेत। कंपनीला मिळालेल्या एका मोठ्या प्रोजेक्टची पार्टी करून रात्री उशिरा दक्षिण मुंबईहून चेंबूर निवासस्थानी त्या परतत असताना फ्रीवेवर हा अपघात झाला होता। अमेय राणे आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, या सगळ्या प्रकरणासंदर्भात आता राज्य सरकारची काय भूमिका आहे? मध्ये घडलेल्या या भीषण घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली होती, कारण की अशा प्रकारचं कदाचित हे त्यावेळेचं पहिलं हाय प्रोफाईल अपघाताचं प्रकरण होतं। जान्हवी गडकर ज्या कॉर्पोरेट लॉयर आहेत, त्या दक्षिण मुंबईतील आपल्या कार्यालयात एका मिळालेल्या मोठ्या प्रोजेक्टची आपल्या सहकाऱ्यांसमोर पार्टी करत होत्या। रात्री 2 ते 3 ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केल्याचं सिद्ध झालं आणि रात्री उशिरा जेव्हा त्या घरी परतत होत्या ईस्टर्न फ्रीवेवरून, तेव्हा खालून वर चढताना कुठल्या दिशेनं नेमकी गाडी टाकायची हे त्यांना कळलं नाही आणि त्यांनी चुकीच्या मार्गिकेतनं गाडी वर टाकली। ज्या मार्गिकेतनं त्यांना चेंबूरकडे जाणं अपेक्षित होतं त्या उलट्या मार्गिकेतनं त्यांनी गाडी टाकली आणि त्यामुळे समोरून येणाऱ्या एका टॅक्सीला त्यांनी जोरदार धडक दिली होती। ही धडक इतकी भीषण होती की टॅक्सी चालकासह पुढे बसलेल्या एका अन्य प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर टॅक्सीत मागच्या बाजूला बसलेली लोकं जी होती ती गंभीर जखमी झाली होती। या प्रकरणी नंतर जान्हवी गडकरला अटक करण्यात आली, तेव्हा तिनं या हत्येची कबुली दिली। नशेच्या अंमलाखाली आपल्या हातून हा गैरसमजातून ही कृती घडल्याचं तिनं मान्य केलं होतं। पुढे तिचं कोर्टानं लायसन्स सस्पेंड केलं, तिची भायखळा कारागृहात रवानगी झाली होती आणि पुढे कालांतरानं तिला जामीन मिळाला होता। परंतु या प्रकरणी आता राज्य सरकारनं एक विशेष आणि कठोर भूमिका घेत या प्रकरणी आपण करत असलेल्या कृत्याची जान्हवी गडकरला पूर्ण कल्पना होती, त्यामुळे तिच्यावर सदोष मनुष्यवधासह आता हत्येचाही गुन्हा आपण या प्रकरणात ॲड करू इच्छितो, दाखल करू इच्छितो आणि त्या हत्येच्या आरोपाखाली जान्हवी गडकरवर खटला चालवण्याची मागणी सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली आहे। आता ही कोर्टाकडे केलेली मागणी मान्य होते का, त्यांना परवानगी दिली जाते का? आणि जान्हवी गडकरच्या अडचणी जर ही परवानगी दिली तर नक्कीच वाढतील, कारण की सदोष मनुष्यवधासह आता तिच्या विरोधात जर हत्येचा खटला चालवला तर तिच्या शिक्षेत ही मोठी वाढ होऊ शकते। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।